बऱ्याच व्यक्ती आजारांना कंटाळलेले आहे. त्याचे कारण आहे की बरेच असे आजार आहे की हे तुमच्या सिस्टममध्ये बदल झाल्यामुळं किंवा सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळं झालेले आजार असतात. सिस्टममध्ये बिघाड कधी होतो? जेव्हा लाँग टर्म आपण काही चुकीचं खातो, चुकीचं राहतो, चुकीचं वागतो, आपलं वेळेवर झोप नसते, वेळेवर जेवण नसतं, आपलं सर्व काही दिनचर्या खराब असते. तर ह्या गोष्टींचा प्रादुर्भाव आपल्याला काही काळानंतर सिस्टममध्ये बिघाड तयार करतो आणि सिस्टममध्ये एकदा बिघाड झाला की त्याचे सिम्प्टम आपल्याला एखाद्या आजारारूपाने दिसतात. आपण त्या सिम्प्टमवरती काम करतो फक्त आणि ते तात्विक स्वरूपात ते सिम्प्टम थांबतात आणि तुम्हाला बरं वाटतं. पण तो जो सिस्टीममध्ये जो बिघाड झालेला आहे, तो बिघाड बरा होत नाही म्हणून तुम्हाला बरं वाटत नाही. जर तुम्हाला सिस्टीममध्ये जर तुम्हाला सिस्टीम बदलायची असेल, पूर्ण सिस्टीम ओके करायची असेल, तर तुम्हाला नियमाने राहावं लागेल. तुम्हाला रोज एक्सरसाइज करावं लागेल. तुम्हाला 3 टाईम व्यवस्थित जेवण करावं लागेल. सकाळचा नाश्ता, दुपार जेवण, संध्याकाळ जेवण. रात्रीची 8 तासाची झोप घ्यावं लागेल. सकाळी 1 तासाचा व्यायाम करावा लागेल आणि दिवसभर तुम्ही कष्ट करू शकतात. तुम्ही सुखाने राहू शकतात. हे तुम्हाला वर्ष 2 वर्ष कंटिन्यू नियमाने फॉलो करावं लागेल. चुकीचा आहार तुम्हाला घ्यावा लागणार नाही. तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही व्यवस्थित पालन करशाल ना, तर हळूहळू तुम्ही आजारातून मुक्त होशाल. तर तुम्हाला हे सांगू इच्छितो, पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतोय की सकाळी 1 तास व्यायाम, दिवसभर काम, सकाळी नाश्ता, दुपार जेवण, संध्याकाळ जेवण हे व्यवस्थित असलं पाहिजे. रात्री 8 घंटेची झोप ही प्रॉपर असणे हे फार महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही रेग्युलर केलं, तुम्ही आहारातून तळलेले, तेलकट, त्याच्यानंतर आंबट, जास्त प्रमाणात आंबट, मैद्याचे पदार्थ आणि गोड पदार्थ याचं जर प्रमाण 10% ठेवलं आणि 90% जर तुम्ही नॅचरल व्यवस्थित शुद्ध जेवण केलं, भाजी पोळी वरण भात आणि ते पण आपल्या घरगुती पद्धतीने शिजवलेलं, तर निश्चित स्वरूपाने तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल हे घडून येतील. तुमचे बरेच आजार हे कमी होतील. परंतु याच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये. फक्त धावल्यामागं धावताय. जे चांगलं दिसतं, ज्याचा वास चांगला येतो, ज्याची चव चांगली लागते, ते आपण खातो. पण ते आपल्या शरीरासाठी हितकारक आहे का नाही हे आपण बघत नाही. म्हणून ते आपण बघितलं पाहिजे. आपली परिस्थिती, आपला वेळ, आपले बाहेरचं क्लायमेट यानुसार निसर्गाने काही अन्नपदार्थ तयार करतं निसर्ग, त्यानुसार आपण राहिलं पाहिजे. सिजनेबल फळं खाल्ले पाहिजे. सीझननुसारच आपण अन्न खाल्लं पाहिजे. सीझननुसारच आपण फळभाज्या खाल्ल्या पाहिजे. सीझननुसार आपण वागलं पाहिजे. जसं थंडी पडली तर आपण स्वेटर घालतो, ऊन पडलं तर आपण छत्री घेतो, पाऊस पडला तर आपण रेनकोट घालतो. तर ह्या कंडिशननुसारच आपण वागलो पाहिजे. जसं निसर्ग आपल्याला सांगतोय तसं आपण जर वागायला चालू केलं, तसं राहायला चालू केलं, तर निश्चित स्वरूपाने सांगतो की तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. परंतु तुम्ही जर एक तास पण नाही, अर्धा तास जरी रोज सातत्याने हलक्या पद्धतीचा जरी व्यायाम केला, वॉकिंग केली, चालले, थोडंसं कधी कधी स्विमिंग केली, कधी सायकलिंग केली, कधी रनिंग केली, कधी जोरदर्श मारले, कधी बैठक मारल्या, कधी तुम्ही सूर्यनमस्कार मारले, कधी योगा केला, कधी प्राणायाम केलं, अशा अनेक प्रकारच्या एक्सरसाइज तुम्ही करीत राहिलात वर्षभर आणि तुम्ही जर योग्य टायमाला टाईम टू टाईम नाश्ता केला, टाईम टू टाईम दुपारचं जेवण केलं, टाईम टू टाईम संध्याकाळचं जेवण केलं, रात्रीची झोप टाईम टू टाईम घेतली, तर तुमच्यात आमूलाग्र बदल होतील. तुमचे खूप सारे आजार हे नष्ट होतील आणि तुम्हाला चांगलं आरोग्य भेटेल. पण तुम्ही हे केलं पाहिजे, असे राहिले पाहिजे. परंतु तसं कोणीही राहत नाहीये, म्हणून आजार हे लवकर बरे होत नाहीये. तुम्ही कुठे जा, कधी जा, कसे काही करा, परंतु तुमचे हे बेसिक नियम आहे आणि हे बेसिक नियमांचं तुम्ही पालन करत नाहीये, म्हणून आजारातून तुम्ही मुक्त होत नाहीये. पोल्युशन वाढत चाललेलं आहे, दूषितपणा वाढत चाललेला आहे, जेवणामध्ये केमिकल युक्त जेवण वाढत चाललेलं आहे. तरी पण जर तुम्ही ह्या नियमांचं जर व्यवस्थित पालन करशाल, तर निश्चित स्वरूपाने तुमचं शरीर जास्तीत जास्त चांगलं राहण्याचा प्रयत्न करील. कारण व्यायाम शरीराला बळकटता देतं, तुमचं डायजेशन सुधारतं, तुमची झोप सुधारवतं. त्याच्यानंतर दिवसभर तुम्ही कष्ट करू शकता. तुम्हाला कष्ट करून प्रगती भेटेल, व्यायाम करून तुम्हाला शरीर भेटेल आणि तुमचं जीवन सुखमय होईल. परंतु ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करून माणूस फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा तो स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी फक्त सक्सेस, पैसा आणि संपत्ती किंवा यश किंवा स्वार्थ याच्या नादी लागलेला, म्हणजे याच्या चक्करमध्ये तो वाहून चाललेला आहे, फक्त धावत चाललेला आहे
आणि जगण्याचं त्याला कधी कळतं, जेव्हा तो आजारी पडतो, जेव्हा मोठ्या संकटात सापडतो, तेव्हा त्याला जाग येते आणि तोपर्यंत खूप सारा वेळ निघून गेलेला असतो. शरीर हे जास्त आजारी पडलेलं असतं आणि त्या आजाराला बरं करण्यासाठी अनेक नियमांचं पालन करायचं असतं, पण त्याची ती मानसिक स्थिती, त्याचे शारीरिक कंडिशन ही त्या नियमांना म्हणजे म्हणजे त्या पहिल्या जीवनात इतके अधीन झालेले असतात की ते ते नियम त्याला नकोसे वाटतात. तो त्या आजाराला पत्करतो, गोळी खाऊन तो जगायला चालू करतो, परंतु तो परतीचा प्रवास करण्याला त्याला फार जड जातं. म्हणून आजार हे आजच्या काळात लवकर बरे होत नाही. याचा सविस्तर व्हिडिओ बनवेल मी एक दिवस. जर ऐकायचं असेल तर मला मेसेज करा. मी तुम्हाला जर काही आजार किंवा काही शंका असतील तर निश्चित स्वरूपाने मला तुम्ही मेसेज करू शकता, मला प्रश्न विचारू शकता. मी त्या तुमच्या विषयांवरती व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओ बनवून मी याच्यावरती टाकेल आणि तुम्हाला मदत करेल. धन्यवाद.